अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून आता पैसे परत करण्यास सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यास आघाडीवर आहेत। पुण्यातून 75,000 महिलांकडून पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। महिला व बालविकास विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहेत। चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा आता उपलब्ध झाल्याचं बघायला मिळत आहे। ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींकडून पैसे परत करायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये पुणे जिल्ह्यातील महिला आहेत त्या पैसे परत करण्यात आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। पुण्यातून जवळपास 75,000 महिलांकडून पैसे परत करण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। महिला व बालविकास विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आलं आणि चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा ही पुण्यामध्ये सध्या उपलब्ध असल्याची माहिती मिळते। अपात्र खरं तर अर्जांची पडताळणी सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या अर्जांची पडताळणी सुरू आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून पैसे परत करण्यास सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्या सोबत आहेत। चैतन्य, गौरी, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून खरं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या काही अटी शर्तीच्या अधीन राहून खरं तर पडताळणी सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून ज्या नियमांमध्ये ज्या महिला बसत नाही त्यांच्या जे अपात्र ठरवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि त्याचाच आता पुढे एक भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांनी आपले जे लाभाचे पैसे होते ते परत देण्यास सुरुवात केली आहे आणि या सगळ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ज्या लाभार्थी महिला आहेत त्या आघाडीवर असल्याची माहिती आता समोर येते आणि त्या पुणे जिल्ह्यानंतर कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा देखील क्रमांक यामध्ये आहे। पुण्यातून जवळपास 75,000 महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येते आणि खरं तर आता आपण बघतोय की ज्या प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला अपात्र ठरतील त्यांना देखील वगळण्याची जी मोहीम जी आहे ती देखील आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आली। नक्कीच चैतन्य, नक्की ही प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे? कारण जवळपास 75,000 या पुण्यातल्या महिला यांच्याकडून पैसे परत येत आहेत। गौरी, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून जे काही अंगणवाडी सेविका आहेत यांना या संपूर्ण ज्या महिला आहेत त्यांच्या पडताळणी जी आहे ती करण्याची मोहीम देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण बघतोय की ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी असेल अशा प्रकारच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार नाही अशा प्रकारचे निकष आहेत आणि या संपूर्ण ज्या निकषामध्ये ज्या महिला बसत नाही त्यांच्या ज्या महिलांकडून आता पैसे परत घेण्याची ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू होते आणि कुठेतरी आता महिलाच या स्वतःहून पुढे येत आहेत आणि ज्या महिला अपात्र ठरतात त्या पैसे परत देत आहेत अशा प्रकारची माहिती समोर येते। नक्कीच चैतन्य, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।